नमस्कार. सकाळच्या राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं स्वागत. मुंबईत कालची रात्र पुन्हा काळ रात्र ठरली. शहरात 1993 मध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटानंतर कालची अतिरेक्यांची कारवाई सर्वात मोठी कारवाई होती. डेक्कन मुजाहिदीन नावाच्या अगदीच अपरिचित अशा दहशतवादी संघटनेनं कालच्या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्यानं मुंबई दहशतवादाच्या ज्वालामुखीच्या तोंडावर असल्याचं सिद्ध होतंय. कालच्या हल्ल्यात ठार झालेल्यांचा विचार केल्यास त्यामध्ये देशानं अत्यंत महत्त्वाचे असे पोलीस अधिकारी गमावलेत. त्यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबईत खतरनाक दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारे चकमक फेंग पोलीस अधिकारी विजय साळसकर आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अशोक कामटे यांचा समावेश आहे. अत्यंत मोठा फौजपाठा असताना या अधिकाऱ्यांना लक्ष केल्यानं हा अतिरेकी हल्ला ठरवून केला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पाहुयात एकूणच मुंबईतल्या अतिरेकी हल्ल्यांच्या घडामोडींचा वृत्तांत. सुरुवातीला पाहुयात ठळक घडामोडी. दक्षिण मुंबईतल्या कुलाबा इथल्या ओबेरॉय हॉटेल परिसरात रात्री 11:15च्या सुमारास तिघांनी अचानक गोळीबार सुरू केला. त्याला पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये 2 जण ठार झाले. ही धुमश्चक्री सुरू असताना 10:15 वाजण्याच्या सुमाराला अत्यंत गजबजलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस इथेही गोळीबार सुरू झाला. एकूणच रात्रीच्या कारवाईची थोडक्यात दिलेली ही माहिती. रात्री 10:15 वाजता दक्षिण मुंबईतल्या कुलाबा मधल्या ओबेरॉय हॉटेल परिसरात तिघांनी अचानक गोळीबार सुरू केला. त्याला पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये 2 जण ठार झाले. ही धुमश्चक्री सुरू असतानाच 10:15 वाजण्याच्या सुमाराला अत्यंत गजबजलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस इथेही गोळीबार सुरू झाला. AK-47 रायफली घेऊन CST रेल्वे स्थानकात घुसलेल्या दहशतवाद्यांनी अक्षरशः अंधाधुंद गोळीबार सुरू केला. काय होतंय हे कळायच्या आतच रेल्वे स्थानकामध्ये रक्ताचा सडा पडला. जैसे कोई फालतू कुत्ते को मारा जाता है, ऐसे उन लोगों ने एकदम इंसान को ऐसे बेरहमी से भून दिया है. आप देख सकते हैं ब्लडिंग और एक या दो शायद ब्लास्ट हो गए. त्यानंतर दहशतवाद्यांनी जवळच असलेल्या कामा रुग्णालयाकडे त्यांचा मोर्चा वळवला. तिथेही त्यांनी गोळीबार केला. सुरक्षेचा उपाय म्हणून रुग्णांना एका कक्षात सुरक्षित हलवण्यात आलं. त्यानंतर कहर म्हणजे 11:30 वाजण्याच्या सुमाराला पोलिसांची गाडी घेऊनच दहशतवादी फरार झाले. अतिरेकी धोबी तलाव मधल्या मेट्रो चित्रपटगृह परिसरातून गिरगावच्या दिशेनं निघून गेले. पण वाटेत जिथे जमाव दिसेल त्यांच्यावर या गाडीतल्या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. नेमकं काय होतंय काहीच लक्षात येत नव्हतं. गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचवेळी गेटवे ऑफ इंडिया जवळच्या ताज हॉटेलमध्ये दहशतवादी लपून बसल्याचं समजलं. हमारी प्रायोरिटी है जो आतंकवादी छुपकर हमले कर रहे हैं, फायरिंग कर रहे हैं, उनको ढूंढ निकालना, उनको पकड़ना, जिंदा या मुर्दा, यही हमारी प्रायोरिटी है. इसके पीछे क्या है, उन्होंने चेकिंग की थी या नहीं, इंटेलिजेंस के बारे में क्या हुआ, इस बारे में अब सोचने की आवश्यकता नहीं है. अब तो एक प्रकार की लड़ाई है और पुलिस लड़ाई अपनी लड़ रही है. दिल्ली से हमें मदद मिल रही है. ये लड़ाई खत्म होने दो, फिर जायजा जरूर लिया जाएगा. या दहशतवाद्यांना जेरबंद करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या मदतीला 200 कमांडोंसह नौदलाच्या कमांडोंचंही पथक पुरवण्यात आलं. सुमारे 11:30 वाजल्यापासून ताज हॉटेलमध्ये सुरू असलेली धुमश्चक्री पहाटेपर्यंत सुरूच होती. दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी मंत्रालयासमोरच्या रस्त्यावरून एका जोडप्याकडून स्कोडा गाडी हिसकून घेतली आणि बेछूट गोळीबार करत मेट्रोच्या दिशेने निघाले. गिरगावमध्ये 2 दहशतवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आलं. तर तारदेव भागात 2 दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं. मध्यरात्री उशिरा 1:30 वाजल्यापासूनच गेटवे ऑफ इंडिया जवळच्या ओबेरॉय आणि ताज हॉटेलभोवती सैन्यानं हालचाली सुरू केल्या. ओबेरॉयमध्ये 3 दहशतवादी लपल्याचा अंदाज आहे. तर ताज हॉटेलमधल्या दहशतवाद्यांनी हॉटेलमधल्या पाहुण्यांनाच ओलीस ठेवलं. दहशतवाद्यांकडून गोळीबाराच्या जोडीला हातबॉम्ब फेकण्यात येत होते. पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमाराला जुन्या ताज हॉटेलच्या 5व्या मजल्यावर घुमटाला दहशतवाद्यांनी आग लावली. संपूर्ण शहरात नेमके किती अतिरेकी आहेत आणि त्यांची संख्या काय आहे हे कळायला मार्ग नाही. सर्वच ठिकाणी अतिरेकांचा बिमोड करण्यासाठी पोलीस आणि लष्कराची कारवाई सुरू आहे. ETV न्यूज मुंबई. राष्ट्रीय बातमीपत्रात इथे थांबूयात. नमस्कार.